विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू आहे प्रमाणांचा विचार व त्यांचा उपयोग. 6 प्रकारची प्रमाण आपण पाहत होतो. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशा 6 प्रमाणांचा विचार करत असताना आपण कालपर्यंत जवळजवळ 3 प्रमाणांचा विचार करून आलो. त्यामध्ये आपण काल प्रत्यक्ष प्रमाण पाहिलं. प्रत्यक्ष प्रमाण कोण मानतात तर देहात्मवादी चार्वाक, म्हणजेच हे विरोचनवादी असे म्हटलं तरी चालेल. आणि हे पहिलंच प्रत्यक्ष प्रमाण मानतात. इतर प्रमाणांना मानतात का तर ते इतर प्रमाणांना मानत नाही. का मानत नाही? ते म्हणतात की बाकीचे प्रमाणे ते मानतच नाही. केवळ डोळ्याने पाहणे व कानाने ऐकणे यालाच लौकिकात प्रत्यक्ष प्रमाण मानतात. लौकिकामध्ये म्हणजे सामान्य लोकांमध्ये याला प्रत्यक्ष प्रमाण कायला म्हणतात की मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे, माझे डोळे प्रत्यक्ष प्रमाण आहेत, आहे की नाही. याला लौकिकात काय म्हणतात? प्रमाण असं म्हणतात. कोर्टात जरी गेलं तर पाहिलं का तुम्ही असं तिथं म्हटलं जातं. मग कोर्टामध्ये कोणतं प्रमाण मानलं जातं? प्रत्यक्ष प्रमाण मानलं जातं. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं का असं प्रत्यक्ष प्रमाण त्या ठिकाणी मानलं जातं. याला लौकिकात काय म्हणतात? प्रत्यक्ष प्रमाण असं त्या ठिकाणी मानतात. आणि बाकीची जे आहे का नाही बाकीची प्रमाण, ते प्रमाण म्हणजे अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी वगैरे हे प्रमाण हे ते मानतच नाही. हे मानत नाही म्हणजे समजा अनुमान जर करून सांगायचं जर झालं तर वडील आहे त्या अर्थी तुझे आजोबा पणजोबा हे तुला मानावं लागतील. तर तो म्हणतो आम्ही ते मानू शकत नाही. मग आता फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानलं तर ह्या प्रत्यक्ष प्रमाणावरती बाकीचे व्यवहार होतील का? नाही होणार. का होणार नाही? मग आजोबाला पणजोबांना यांचं काय करायचं? मग हे नव्हतेच का? ज्या अर्थी आजोबा पणजोबा होते त्या अर्थीच तू आहे. आणि जर ते नसतेस तर तू आहे का? तुला म्हणजे ते कारण जर नसेल तर कार्यरूप पुढं कार्य घडेल का? घडणार नाही. मग केवळ कार्याला मानून चालत नाही, कारण पण त्याला मानावं लागतं. पण कारण आहे त्याला हे कशावरून कळतं? अनुमानावरूनही आपल्याला कधी कधी कळतं. म्हणून तो कोणतं प्रमाण मानतो? एकच प्रमाण मानतो, ते फक्त प्रत्यक्ष प्रमाण. आणि जे प्रत्यक्ष प्रमाण मानतात त्याला चार्वाक शब्दाचा अर्थ काल पाहिला कोणी. चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. अशा पद्धतीने त्यांची काय असते? वाणी असते. ते फक्त म्हणतात जोपर्यंत जगायचे तोपर्यंत सुखाने जगा, कर्ज घ्या, तूप प्या, ऐक नाही, कारण आपण काय परत येणार नाही. कारण एकदा गेला म्हणजे परत तो येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते पुनर्जन्म वगैरे काही मानत नाही, ऐक नाही. म्हणून अशा पद्धतीनं कर्ज वगैरे घेतलं तर परत काय तुम्हाला कर्ज फेडण्याकरता म्हणजे केलेलं पाप आणि ते पाप भोगण्याकरता परत यावं लागतं का? यायची गरज पडत नाही. म्हणजे ईश्वर तरी मानतात का ते? ते काहीच मानत नाही, आहे का नाही. जीव तोची देव, भोजनती भक्ती, मरणती मुक्ती, पाखंड्याची मना आला तैसा करती विचार, म्हणती संसार नाही पुन्हा परत संसार नाही, आहे का नाही. अशा पद्धतीची ते चार्वाक देहात्मवादी असतात. ते फक्त प्रत्यक्ष प्रमाण त्या ठिकाणी मानतात, आहे का नाही. बाकीचं मात्र ते मानत नाही असा त्यांचा सिद्धांत आहे. चला आता दुसरं प्रमाण त्यामध्ये पाहिलं होतं आपण, अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण कोण मानतात? कनाद ऋषी म्हणजेच कोणते? कश्यप असं त्यांचं नाव होतं पहिलं. कश्यप म्हणजेच ते कनाद, आहे का नाही. म्हणजे हे कण, छोटे छोटे कणापासून ही सृष्टी कशी निर्माण झालं, जगत कसं निर्माण झालं असा विचार करणारे कोणी? कनाद. म्हणून ते कोणत्या शास्त्राचे कर्ते आहे का लक्षात तुमच्या? कनाद हे कोणत्या शास्त्राचे कर्ते आहेत? विसरून गेले का? वैशेषिक शास्त्राचे कर्ते आहे ना कनाद, आहे का नाही. कनाद कोणते शास्त्राचे कर्ते? वैशेषिक शास्त्राचे कर्ते कनाद, ठीक आहे ना. कनाद व सुगत मत अनुयायी हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात. आता हे सुगत कोण आहे? बुद्धांचे शिष्य आहे. बुद्धांचे शिष्य. माझ्या घरात स्टँड नाही ना.
तुमच्याकडं तर नाहीच आहे, सुगत सुगत मध्ये बुद्धांचे शिष्य आहेत. येतं व्यवस्थित. ठीक आहे, असं कसं तरी ॲडजस्ट करता येतो, पण ते केलं तर होतं ॲडजस्ट. नाही करायचं म्हणलं ते होतच नाही. आता हे रेकॉर्डिंग होतं ना, तुम्ही पाहायचा व्हिडिओ त्याच्यात. इथं आता अडचण आहे, तरी पण आता हे असं कसं कवर ठेवून आपल्याला करता येतं ना, तर असं करता येतं. चला असं बुद्धांचे शिष्य, ठीक आहे ना. कणाद व सुगत मत अनुयायी हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात, आहे का नाही. अनुमान प्रमाण म्हणजे काय? अनुमान करायचं आपण. काय अनुमान करायचं? अंदाज. अंदाज कळतो नाही, आहे का नाही. तर ज्ञानोबरांच्या मंगलाचरणाच्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये, की तर्क तोची फरशू नीती भेदो अंकुशू वेदांत तो मारसो मोदक मिरवे एके हाती दंतो जो स्वभाव खंडितो तो बौद्ध मत संपतो आर्थिकाचा, आहे का नाही. मग सहज सत्कार वाजतो पद्मपुर वरतो. त्याच्यामध्ये अनुमान म्हणजे हातामध्ये कुऱ्हाड आहे ती, आहे का नाही. तर ते हातात दंत, कुऱ्हाड, मोदक, परशु, ते अजून काय अंकुश वगैरे, ही जी नाव आले का नाही, तर त्याच्यामध्ये हे सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. एक खेत्यांचं वर्णन आलेलं आहे आणि सगळ्या प्रमाणांचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. तर चला, तर हे दुसरे अनुमान प्रमाण मानतात, कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. आता सगळेच व्यवहार प्रत्यक्ष प्रमाणाने चालतील का? सगळेच व्यवहार हे प्रत्यक्ष प्रमाणाने चालत नाही. डोंगराला आग लागली आणि त्याला म्हणलं की आता डोंगरावर आग लागलेली आहे, तर तो म्हणतो मी आग लागलेली पाहिली नाही. अहो पण आता हा आपल्याला धूर तर दिसतो का नाही. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी आगने वाचून धूर तर होऊ शकत नाही. पण तो जर म्हणला नाही नाही, मी जोपर्यंत अग्नी माझ्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत मी आग लागली असं समजणार नाही. अगदी ती आग आमच्या घराला लागली आणि घर जरी अख्खं जळून गेलं तर मी मानणार नाही. तर चालेल का असं करून? नाही. म्हणून सगळं प्रत्यक्ष प्रमाणावरतीच अवलंबून राहतं का? सगळं प्रत्यक्ष प्रमाणाने जुळत नाही. तर कधी कधी अनुमानाने सुद्धा आपल्याला त्याचा अंदाज घेता येतो, आहे की नाही. आता पाऊस काय लगेच येतो की इकडं? 2 दिवस ते अंदाज घेऊनच सांगतात ना, 4-2 दिवसामध्ये पाऊस येणार आहे. मग आता तुम्ही म्हणले नाही पाऊस पडला तरच मी मान्य करेल, आहे का नाही. मग शेतातली घरातली सावरासावरी करून घेईल. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत मी कसं करेल? असं असं जर चाललं, असं जर केलं तर नाही जुळणार. म्हणजेच आपल्याला अंदाज, अनुमान, आहे का नाही, हे मात्र त्या ठिकाणी मानावं लागेल. सगळं काय प्रत्यक्ष प्रमाणाने होतं असं मात्र नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाणाने व्यवहारही चालत नाही. असे पहा की तृप्ती होण्याकरता भोजनामध्ये प्रवृत्त जो पुरुष, त्यास आताचे भोजन तृप्तीचे कारण असल्याचे प्रत्यक्ष ज्ञान नाही, परंतु पूर्वीच्या भोजनाने तृप्ती झाली होती त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल. आता इथं काय सांगितलं की एक पुरुष सांगला आणि तो आधी जेवला होता आणि त्या जेवणाने काय त्याची तृप्ती झाली होती. ज्या अर्थी मागे जेवलो त्या जेवणाने आता तृप्ती झाली. मग आता जेवल्याच्या नंतर पोट भरेल का नाही आपलं? आपली तृप्ती होणार आहे, कारण मागच्या जेवणाने पोट भरलं होतं, पोटभर जेवलो होतो आणि आता जेवलं तर पोटभर जेवून आपली तृप्ती होईल. म्हणजेच तो जेवणामध्ये प्रवृत्त होऊ शकतो की नाही? जेवण जेवायला तयार होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण आधी जेवलो आता म्हणून, ऐक नाही. त्याच्यापेक्षा वन्य आणि अग्नी याचं उदाहरण एकदम बेस्ट असतं, आहे का नाही. हे सोपं आहे त्या ठिकाणी. म्हणून त्यावरून काय कळतं की मागं जेवलं आता त्या भोजनावरून तृप्ती झाली, त्यामुळं आताच्या भोजनामध्ये सुद्धा तृप्ती होणार. म्हणून तर भोजनामध्ये काय होत असतो? त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतो. त्याप्रमाणे आता भोजन केले तर तृप्ती होईल. होईल म्हणजे नक्कीच होईल असे अनुमान करूनच तो भोजनामध्ये प्रवृत्त होतो. मग जेवायला म्हणतो द्या, मी जेवायला तयार आहे. म्हणून दुसरे अनुमान प्रमाणेही मानले पाहिजे, ऐक नाही. आता इथं जर म्हणला मला आहे ना, समजा आता या ठिकाणी जेवायचं आहे का नाही, पण जेवायचं जर त्याला अंदाज अनुमान जर नसला तर तो जेवल का? तो जेवणार नाही का नाही, कारण तृप्ती होते ना. मला पहिल्यांदा तृप्ती कशी होते हे आधी कळू द्या, मगच मी जेवल. जेवल्या वाचून तृप्ती होईल का? होणार नाही ना, आहे का नाही. म्हणजे त्याला जेवावंच लागेल का नाही? का? मागं जेवलं होतं म्हणून. आणि आता जर म्हणलं नाही ना मी प्रत्यक्षच मानणार, तृप्ती होती का नाही मला प्रत्यक्ष बघू द्या तरच मी जेवल, आहे का नाही, असं होईल. मग ते संगत लागणार नाही. म्हणून इथं अनुमान प्रमाण आपलं प्रत्यक्ष प्रमाण मानून चालत नाही, अनुमान प्रमाण मानावं लागेल. म्हणून आता हे कणात किंवा
सुगत मत अनुयायी जे आहे का नाही, तर हे काय करतात, हे अनुमान प्रमाण तर आपलं मानतात, पण हे प्रत्यक्ष प्रमाण मानतात का? हे प्रत्यक्ष प्रमाण मानतात, अनुमान प्रमाणही मानतात, पण शब्द प्रमाण मानतात का? हे शब्द प्रमाण, हे मात्र शब्द मानत नाही, उपमती मानत नाही, अर्थापत्ती मानत नाही आणि अभाव प्रमाण सुद्धा म्हणजे अनुपलब्धी प्रमाण मानत नाही. हे फक्त दोनच मानतात. प्रत्यक्ष प्रमाणवाले ते एकच त्यांचं मानतात, बाकीचं कोणचं मानत नाही. आणि आणि कणात सुगत मत अनुयायी हे अनुमान प्रमाण मानून ते पहिलं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे दोन प्रमाण त्या ठिकाणी मानतात, असं लक्षात घ्या. शब्द प्रमाण. सांख्यशास्त्रकर्ते कपिल तिसरे शब्द प्रमाणही मानतात. आता हे सांख्यशास्त्राचे करते ऐक नाही, प्रकृती पुरुष याचा विचार करणारे जे आहेत का नाही, हे सांख्यशास्त्रकर्ते कपिल हे तिसरे काय करतात, शब्द प्रमाणही मानतात. का बरं शब्द प्रमाण मानायचं? आता सगळं प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने व्यवहार चालतात का? नाही चालत. कधी कधी शब्द प्रमाण सुद्धा आवश्यक त्या ठिकाणी आहे. का आवश्यक आहे? त्याचं कारण असं असतं की ज्या देशांतरात पुत्र झाल्याचे वर्तमान कोणी प्रामाणिकाने सांगितले तर त्यास पुत्र झाल्याचा निश्चय होतो. तो शब्दाशिवाय प्रत्यक्ष प्रमाणाने किंवा अनुमान प्रमाणाने होणे शक्य नाही, केवळ आप्तवाक्यानेच होतो. म्हणून तिसरे शब्द प्रमाण मानले पाहिजे. देशांतरामध्ये गेला, कुठेतरी दूर शहराला, देशात परदेशामध्ये गेला आहे का नाही, आणि तिकडेच बऱ्याच दिवस राहिला आणि बऱ्याच दिवस झाल्याच्या नंतर मग त्याला कोणीतरी कोणीतरी जवळचा आहे का नाही, म्हणजे विश्वासू, ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल असा कोणीतरी आप्त त्याला भेटण्याकरता आला. आणि भेटण्याकरता आल्याच्या नंतर त्याने सांगितलं, म्हणले अरे बाबा तुला एक मला बातमी द्यायची, तुला एक माहिती सांगायची आणि ती माहिती खरीच तुला सांगण्याकरता मी इथं आलेलो आहोत आहे का नाही. पूर्वी मोबाईल वगैरे काही तार वगैरे काही अशी सुविधा नसल्या कारणाने असा प्रत्यक्ष जाऊन निरोप द्यायचा असा नियम असायचा. म्हणून तो निरोप देण्याकरता गेला की म्हणले काय निरोप आहे सांगा. तो म्हणले बाबा तुला मुलगा झालेला आहे का नाही. मग मुलगा झालेला आहे, मग आता इथं प्रत्यक्ष तू म्हण नाही मी मानू शकत नाही, मुलगा झाला मला प्रत्यक्ष पाहावं लागेल आहे का नाही तरच मी मानेल. तर मग इथं प्रत्यक्ष प्रमाण चालेल का? आणि तो जर मला नाही मला अनुमानच लावून पाहिजे मुलगा झालाय का नाही, मला अनुमान करू दे, अंदाज करू दे आहे का नाही, तरी जुळेल का? तरी पण जुळणार नाही आहे का नाही. किंवा आपल्या जर त्याचे वडील आहे आणि त्या वडिलांनी त्याने कधी पाहिलंच नाही तर त्याच्या आईला त्याच्या आईच्या शब्दावर त्याला विश्वास ठेवावाच लागेल का नाही की हे तुझे वडील आहे. मग इथं आता शब्द प्रमाण आपलं इथं प्रत्यक्ष प्रमाण उपयोगी ठरेल का? इथं प्रत्यक्ष प्रमाण उपयोगी ठरणार नाही. आणि अनुमान तरी लावता येईल का? अनुमान पण लावता येणार नाही. आणि इथं आईच्या शब्दावर विश्वास ठेवला तर चालेल का? नाही, इथं चालेल. मग इथं अनुमान प्रमाण चालत नाही, शब्द प्रमाणही चालत नाही, इथं आपलं प्रत्यक्ष प्रमाणही चालत नाही. इथं चाललं तर कोणतं चालेल? केवळ शब्द प्रमाणच या ठिकाणी चालेल. मग तिसरं शब्द प्रमाण मान्य संयुक्तिक आहे का नाही? तिसरं शब्द प्रमाण मान्य सुद्धा संयुक्तिक आहे. ठीक आहे. मग आता हे कपिल काय करतात की हे शब्द प्रमाण स्वतःचं मानतात, पण अनुमान प्रमाणालाही महत्त्व देतात आणि प्रत्यक्ष प्रमाणालाही त्या ठिकाणी महत्त्व देत असतात आहे की नाही. आता याने जर म्हणले नाही सगळं शब्दावरच अवलंबून आहे तर प्रत्यक्षाला काही महत्त्व राहील का आणि अनुमानाला काही महत्त्व राहील का? नाही. मग हे काय करतात, आपलं स्वतःचं प्रमाण मानून बाकीचं अनुमान प्रमाण आणि आपलं प्रत्यक्ष प्रमाण यालाही त्या ठिकाणी ते मान्य करतात. आता कालपर्यंत आपण ह्या 3 प्रमाणांचा विचार करून आलो. आता चौथं जे आहे ते आहे उपमान प्रमाण. त्यालाच उपमान म्हणा, उपमती म्हणा, ही प्रमाण आहेत अशी. आता इथं असं असतं प्रत्यक्ष प्रमाण आहे का नाही, त्याला वृत्ती प्रभाकर मध्ये काय नाव आलं का नाही, प्रत्यक्षच आले. अनुमान अनुमिती प्रमाण, उपमान उपमिती प्रमाण, अर्थापत्ती याला काहीतरी शब्द आला आता मला आठवत नाही, आणि अनुपलब्धी अभाव असं काहीतरी त्याला नाव आलेले असू दे. आता उपमान प्रमाण न्यायशास्त्राचा करता गौतम यांचे मतात चौथे उपमान प्रमाण मानतात. आता न्यायशास्त्र आहे का नाही, न्यायशास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र बरं, त्याला काय काय नाव आहे बरं, आठवतं का तुम्हाला?
त्यांची ख्याती कोणती आहे बरं? न्यायशास्त्रवाल्यांची न्यायशास्त्रवाल्यांची ख्याती कोणती? जुना नावा आठवतं काय तुम्हाला त्याच्यात? प्राचीन एक आणि हे वैद्य नायक आहे का नाही, अशी त्यांची ख्याती आहे का नाही? हा, मग ते न्यायशास्त्रवाल्यांची ख्याती आहे का नाही? त्याच्यामध्ये चिंतामणी ग्रंथावरती ऐक ना, ते दहा जण झाले. ते त्याच्यामध्ये एक नवे नायक झाला ऐक ना, आणि एक जुना आपला प्राचीन नायक होता. असे 2 नायक त्याच्यामध्ये आले. ते न्यायशास्त्रामध्ये वर्णन येत असतं. म्हणून न्यायशास्त्राचा कर्ता गौतम यांच्या मतात ऐका ना, यांची मतं, आता ही मतं कशी असतात? प्रत्येकाची भिन्न भिन्न असतात, पण सिद्धांत कसा असतो? एकच असतो. म्हणून यांच्या मतामध्ये चौथे उपमान प्रमाण त्या ठिकाणी मानतात. आता हे उपमान प्रमाण म्हणजे कसं की एखादा मनुष्य आणि जंगलामध्ये चाललेला आहे, आणि जंगलामध्ये चालत असताना त्या जंगलाच्या बाहेर आणि त्याला एका पुरुषाची गाठ पडते, आणि तो सांगतो की तुम्ही आता ह्या जंगलामध्ये चाललाय, पण या जंगलामध्ये तुम्हाला काही गाया दिसतील ऐक नाही, पण त्याला तुम्ही गायी असं समजू नका. ती काही गाय नाही, ती वनगाय आहे. तिला गवय असं म्हटलं जातं. पण ती कशी दिसायला आहे? गायच्याच आकाराची असते ऐक नाही, पण ती गाय नसती. ती कशाच्या आकाराची? गायच्या आकाराचीच आहे ऐक नाही. आता इकडे विदर्भामध्ये आलो ना, तर तिला इकडं त्या ठिकाणी वनगाई आहे बरं का, पण तिला वनगाई नाही म्हणते, तिला रोहिटी असं म्हणतात इकडं. आणि ते पळायला लागले तर सगळ्या शेताचे नुकसान करून टाकतात. इकडे विदर्भामध्ये असे पाहायला मिळतात जास्त, ते येता जाता मिळतात लोकांना पाहायला. तर तिला वनगाय असं म्हटलं जातं. त्यालाच शास्त्रात गवई असं म्हटलं जातं. गवई म्हणजे गाणारा असा गवई नाही, तर वनगाई म्हणजेच तो गवई असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता त्याने तो गवई पाहिलाय का प्रत्यक्ष? नाही. बरं, त्याचा अनुमान तरी करता येईल का? आणि लगेच शब्दाने तरी कळेल का? ते इथं सांगितलंय आणि त्याचा लगेच त्याने मनात आकार धारण केला, कसं असेल? असं तरी जमणार नाही ऐक नाही. म्हणजे तिथं प्रत्यक्ष प्रमाण चालणार नाही, तिथं अनुमान प्रमाण चालणार नाही, तिथं शब्द प्रमाण तरी लगेच चालेल का? ते पण चालणार नाही. पण तिथं उपमान चालेल का नाही? उपमान म्हणजे सांगितल्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो पदार्थ त्याला तसाच दिसला, हे उपमान चालेल का नाही? हे उपमान प्रमाण चालेल. तर बघा आता, कारण ज्या पुरुषाने गवई पाहिला नाही, गवई म्हणजे गायच्या आकारासारखं वनगाई आहे का नाही, तो कधी पाहिला का? कधीच त्या ठिकाणी पाहिलेला नाही. परंतु वनात राहणाऱ्या माणसापासून असे ऐकले होते की जो वनामध्ये राहणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीपासून माणसापासून असे ऐकले होते की गायच्या आकारासारखं गवई असतो. आता गवई जो म्हणतात की नाही, तो गवई म्हणजे गायच्याच आकाराचा सारखा असतो. तो काय असतं माहिती आहे का? ते आता गायचं तोंड कसं मोठं असतं, गायला शिंग असतात का नाही? गायला शिंग असतं. तसं याचं पुढचं तोंड आहे ना, हरण कसं असतं, हरणाचं तोंड एकदम छोटं लंबवतं, तसं याचं म्हणजे याचं एकदम छोटं नसतं, पण त्याच्या शरीराला मॅच होईल असं अशा पद्धतीचं असतं. पण मग त्याला गायला तरी शिंग वगैरे असतात, याला शिंग वगैरे काही दिसत नाही एवढे, याला असं काही दिसत नाही, उगाच छोटं असतं, तोंड छोटं असतं आणि शरीर मागं मोठं असतं त्याचं, पण जवळजवळ गायीच्या आकारासारखाच दिसतो तो, असाच दिसतो. म्हणून हा काय असतो? गायीच्या आकाराच्या सारखा प्राणी असतो. परंतु वनात राहणाऱ्या माणसापासून असे ऐकले की गायीच्या आकारासारखा गवई असतो. नंतर काही काळाने तो पुरुष वनात गेल्यानंतर त्यास गवई दिसला आणि हे ऐकलं होतं, आणि काही काळाने योगायोगाने तो वनामध्ये गेला, आणि वनात गेल्यानंतर त्याबरोबर त्यास वनस्थ पुरुषाचे वाक्याचे स्मरण झाले ऐक नाही. हा, इथं राहिलं वाचायचं. नंतर काही कालाने तो पुरुष वनात गेल्यावर त्यास गवई दिसला. आता हे वाक्य ऐकलं कधी? फार पूर्वी कधीतरी ऐकून ठेवलं होतं ना. आता काय प्रत्यक्ष पाहण्याचा संबंध आला का? नाही. पण असा योगायोगाने नंतर वनामध्ये गेल्याच्या नंतर आणि वनात त्याने तो प्राणी पाहिला, आणि प्राणी पाहिल्याबरोबर त्याला आठवण झाली का नाही? कोणाची आठवण झाली आता? हा, त्या वनात राहणाऱ्या पुरुषाची आठवण झाली. त्याने काय सांगितलं? गायच्या आकारासारखा प्राणी असतो, तो गवई असतो, वनगाई असते आहे का नाही, असं त्याने ऐकून ठेवलं होतं. आणि नंतर कधीतरी वनामध्ये गेला, आणि वनात गेल्याच्या नंतर त्याने तो गवई म्हणजे गायच्या आकारासारखा प्राणी पाहिला, आणि मग त्याला त्या पुरुषाची काय झाली?
आठवण झाली. त्याबरोबर त्याच वनस्थ वनस्थ म्हणजे वनात राहणाऱ्या माहिती दिलेल्या पुरुषाची वाक्याचे स्मरण झाले. नंतर हा पशु गवईच आहे असं यथार्थ ज्ञान झालं. आता तो त्याला गाय म्हणू लागला का गवईच म्हणू लागला? गवई म्हणू लागला. गवई म्हणू लागला. गवईच त्या ठिकाणी म्हणू लागला, तिला मात्र गाई म्हणू लागला नाही, है का नाही. नंतर हा पशु गवईच आहे असे यथार्थ ज्ञान झाले. वास्तविक तीनच प्रमाणे मांडले तर तेवढ्याने गवयाचे ज्ञान होणार नाही. आता वास्तविक तुम्ही म्हणले नाही नाही मला प्रत्यक्ष प्रमाण असेल तरच मी गवई गायच्या आकारासारखं आहे असं मानेल, तर जुळेल का? बरं अनुमानाने तरी जुळेल का? मला अनुमान तरी लावू द्या, आहे का नाही. तो असाच असतो तसंच असतो, तिथं अनुमान तरी लावता येईल का? नाही. बरं नुसतं शब्द तरी लावता येईल का? शब्दाने तर आधी सांगितलंच होतं ना गायच्या आकारासारखा असतो, झालं का त्याला लगेच ज्ञान? वनस्थ पुरुषाने सांगितलं होतं ना गायच्या आकारासारखा गवय असतो, झालं का ज्ञान शब्दाने? शब्दाने ज्ञान नाही झालं. अनुमान लावायचं जर झालं असतं का? अहो अनुमान लावायला नक्कीच्या आधी त्याला पाहिलं असतं तर मग अनुमान लावता आलं असतं ना, पण अनुमान मात्र लावता आलं नाही, आहे का नाही. मग अनुमान चालत नाही. बरं प्रत्यक्ष तरी आहे का? प्रत्यक्ष तर कोणत्याच बाजूने नाही, आहे का नाही. म्हणजे असं विचार जर केला तर या ठिकाणी गवयाचं ज्ञान झाल्याच्या नंतर प्रत्यक्षही चालत नाही, अनुमान चालत नाही, शब्दही चालत नाही, फक्त उपमान प्रमाण त्या ठिकाणी चालतं, आहे का नाही. लक्षात आलं ना हा मुद्दा? ठीक आहे. म्हणून गायीच्या आकाराचा म्हणलं, हा गायीच्या आकाराचा गवई असतो असं हे शब्द प्रमाणासारखंच झालं ना. पण मग शब्द तर आधी सांगितलाच होता ना. शब्द आधी सांगितला होता का नंतर सांगितलंय? आधी सांगितलं का नंतर सांगितलंय? शब्दाने आधी सांगितलं. आधी आधी. सांगितलं, आहे का नाही. नंतर त्याला तो पशु दिसला ना. हा हा मग असा फरक आहे ना याच्यामध्ये. हा फरक आहे का नाही त्या ठिकाणी. इथं आता त्या समजा आपताच्या वाक्यावरून त्याला ज्ञान झालं का नाही मुलाचं, आहे का नाही. मग इथं उपमान चालेल का? नाही चालत. नाही चालणार ना. इथं शब्द चालेल ना. आणि इथं गवयाचं ज्ञान करायसाठी कोणता पाहिजे? इथं उपमानच पाहिजे ना. इथं उपमान पाहिजे. तुम्ही त्याच्यात अंतर्भाव करू लागले तर मग बाकीचे प्रमाण खुडली जातील, आहे का नाही. म्हणून जर तंतोतंत तसंच ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला उपमान प्रमाण हे गवयासाठी मानलंच पाहिजे, लक्षात घ्या. आता पाचवं आहे अर्थापत्ती प्रमाण. दिलेत ना, हा तिन्ही प्रमाण मानले पण तरी चौथं मानावंच लागलं. तिन्ही मानून भागत नाही, चौथं मानलं तरच हे होतं ना. हा पण आता हे न्यायशास्त्राचे करते गौतम आहे ना, हे काय करतात त्यांचं उपमान प्रमाण मानले त्यांनी, आणि नुसतं उपमान मारलं का शब्द पण मानले त्यांनी. शब्द अनुमान शब्द प्रत्यक्ष हे सगळ्या गोष्टी आल्याच का नाही. आता गवय प्रत्यक्ष नाही का समोर, आणि शब्द पण आहे का नाही वनस्थ पुरुषाचा आहे, आणि अनुमान पण करता आलं का नाही. हा गाय आहे, हा गवई आहे, याच्यात आणि याच्यामध्ये इतका तरी फरक आहे. त्याचं तोंड असं आहे, याचं तोंड छोटं आहे, गायचं तोंड मोठं आहे जरा, आहे का नाही. तिची शिंग नंबोळती वगैरे असतात, याला शिंगच असे उगच आहेत का नाही मलाही पण ते आठवत नाही. पण जवळजवळ तसं आहे. गायचं शरीर एक सारखं असतं, याचं शरीर मागं डब्बू झाल्यासारखं असतं, उंच असतो हा. हा नाही माईक चालू करून बोला मग कळेल मला. छोटे शिंग असून तोंड बारीक असतं. तुम्ही सांगितलं तसं पाठीमागे शरीर मोठं असतं. मोठं असतं, आहे का नाही. अनुमान करता आलं का नाही त्याला. मग इथं नुसतं उपमान मानून नाही चाललं, तर उपमानाबरोबर शब्दही मानला वनस्थ पुरुषाचा. अनुमान पण करता आला गायी आणि याच्यामध्ये खरंच फरक आहे बरं का. अनुमान पण करता आलं आणि प्रत्यक्ष गवई दिसला का नाही. आता मग नुसतं उपमान प्रमाण मानलं का अनुमान शब्द प्रत्यक्ष तिन्ही मानले, आहे का नाही. त्या सगळ्या प्रमाणांचा विचार इथं आला का नाही. सगळ्या प्रमाणांचा विचार आला. मग ते काय करतात, स्वतःचं उपमान प्रमाण मानून प्रत्यक्ष मानतात, अनुमान मानतात आणि शब्द सुद्धा मानतात. मग आले की नाही सगळे आले त्या ठिकाणी. आता पाचवं आहे अर्थापत्ती प्रमाण. पूर्वमीमांसेचे एकदिशी प्रभाकर मतानुयायी यांचे अर्थापत्ती प्रमाण मानतात. आता पूर्वमीमांसा आहे का नाही, त्याच्यामध्ये आपण कोण कोण पाहिले. आता ही पूर्वमीमांसा कोणाची बरं आहे का लक्षात.
पूर्वमीमांसा कोण याचे करते? नाही लक्षात राहिलं का? माझं नेट गेलं इथं. माझा आवाज येतो? कपिल मुनी. माझं नेटवर गेलं तर मग मला ऐकायला नाही आलं. हा चला, आवाज जरा कट होतो. कट होतोय ना? हा इथं नेटवर्क मध्ये आता जरा थोडं मागे पुढे होईल. हा चला. तर हे पूर्वमीमांसा, या पूर्वमीमांसा शास्त्राचे करते कोण? कपिल मुनी. कपिल मुनी. अजून कोणाचं काय मत आहे बघा बरं. का जैमिनी? बघा बरं. जैमिनी म्हणायचं आहे का नाही? पूर्वमीमांसा कोणाची? जैमिनीची. उत्तर मीमांसा कोणाची? उत्तर मीमांसा कोणाची? व्यासांचे. व्यासांची आहे का नाही? आणि वैशेषिक? कनदांचे. कणाद. कणाद आहे का नाही? आणि पातंजल? योग पातंजलीच आहे ना? पातंजल योग शास्त्राचे करते कोण आहे? पातंजली मुनी. अजून कोणतं राहिलं आपलं? न्यायशास्त्राचे करते? सांख्य. कपिल. अहो इथं दिलं ना आता एवढं न्यायशास्त्राचा करता गौतम नाही का? गौतम. तर तुम्ही कसा गोळ करता असं? अजून कोणतं राहिलं शास्त्र? न्याय, वैशेषिक, सांख्य शास्त्राचे करते कोणी आता? कपिल. मग हे लक्षात राहिलं पाहिजे ना आपल्या. शास्त्र आणि त्याचे करते हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, माईक बंद करा आता. चला, म्हणजे पूर्वमीमांसाचे करते कोण आहेत? लक्षात राहिलं? जैमिनी आहे का नाही? आता त्यांचे मत अनुयायी असतात का नाही? त्यांचे मत अनुयायी असतात. प्रभाकर आहे हे त्यांचं मत मानतात की नाही? हे पण त्यांचं मत मानतात. आणि कुमारील भट्ट मत मानतात की नाही? कुमारील भट्ट सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं मत मानतात, ऐक नाही. म्हणून असे भट्ट मत, ऐक नाही. आणि आता याच्यामध्ये काय केलं? एकदिशी म्हणजे काय? सिद्धांत त्यांचा तोच असतो काय? कर्मानेच मोक्ष होतो. फक्त काय करतात ते? आपली मतं भिन्न भिन्न मानतात, सिद्धांत तोच ठेवतात की नाही? आता आपण मागं न्यायशास्त्रामध्ये पाहिलं, नायक, प्राचीन नायक आणि नवे नायक हे काय करतात? त्यांचं जे सिद्धांत आहे तो सिद्धांत तोच ठेवला त्यांनी, फक्त त्याच्या प्रक्रिया भिन्न भिन्न केल्या का नाही? एक म्हणतो नेत्रदोषामुळं वारोळस्थ सर्प कुठं दिसला? सन्मुख रज्जूच्या ठिकाणी दिसला. आणि दुसरा काय म्हणला? अहो नेत्रदोषामुळं काय झाला? रज्जू सर्परूपाने प्रतीला आला, आहे का नाही? म्हणजे काय केलं त्यांनी? त्यांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत तसाच ठेवला, फक्त प्रक्रिया भिन्न भिन्न सांगितलं का नाही? तसं या ठिकाणी कसं असतं? कुमारील भट्ट असो, प्रभाकर असू द्या, तर हे काय करतात माहिती आहे का? तो जो सिद्धांत आहे तो सिद्धांत तोच ठेवतात, फक्त त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत, ही मतं मात्र कशी भिन्न भिन्न स्वरूपाची आहेत. असंच करतात. तुम्ही शाळेमध्ये गणित सोडवले का नाही? ते गणित सोडवताना सगळ्याच एकच प्रक्रिया देतात असं काही नाही, प्रक्रिया भिन्न भिन्न करतात. पण उत्तर ते येतं का नाही? त्यांचं उत्तर तेच येतं. तसं उत्तर तेच आहे, सिद्धांत तोच आहे, फक्त त्याच्या प्रक्रिया काय असतात? भिन्न भिन्न असतात. तर चला, पूर्वमीमांसेचे एकदिशी म्हणजे काय? प्रक्रिया भिन्न परंतु सिद्धांत एक मानणारे, असं एकदिशी आहे का नाही? एकदिशी म्हणजे आपलं स्वतःचं मत मानणारे आहे का नाही, आणि सिद्धांत अबाधित ठेवणारे, असे एकदिशी म्हटलं जातं. एकदिशी म्हणजे थोडक्यात आपलं खरं करणं, पण आपल्या प्रक्रियेने खरं करणं. प्रभाकर महत्वाने यांचे अर्थापत्ती प्रमाण मानतात. हे 5वे अर्थापत्ती प्रमाण मानतात. आता बघा, हे 5वं अर्थापत्ती म्हणजे काय असतं? बघा, असं असतं की एखादा पुरुष आहे, ऐक नाही, आणि त्या पुरुषाला दिवसा जेवताना गावामध्ये शहरामध्ये कुणीच आणि कधीच पाहिलं नाही. म्हणजे मग काय झालं? याचा अर्थ असा होतो की तो पुरुष जेवत नाही, पण पुरुष असा धष्टपुष्ट आहे, ऐक नाही, त्याच्या अंगावर अशी तुकतुकीत कांती आहे, ऐक नाही, चांगला ताजा तवाना आहे. मग असा जर पुरुष असेल आणि जेवताना कुणी पाहिला नाही, तर एवढी त्याला कांती पुष्टता आली, ही जेवणा वाचून येईल का? जेवल्यानेच येणार आहे. आणि जेवताना कुणी पाहिलेला नाही, मग जेवलेला कुणी पाहिला नाही म्हणजे तो जेवतच नाही का? जेवत नाही असं होत नाही. म्हणजे मग आता काय करावं लागेल? हा दिवसा जेवत नाही, मग हा रात्रीचा तर जेवत असेलच का नाही? हा रात्रीचा जेवत असेल, म्हणजेच याच्या असणाऱ्या पुष्टतेला रात्रीचं जेवण संपदे आहे का नाही?
पुष्टता आणि संपाद्य याच्यामध्ये एक भाव आहे का नाही? एक भाव आहे असं मानावंच लागत नाही. त्याच्यामध्ये संपाद्य काय आणि संपादक काय हा विचार पुढे पाहू आपण. पाहता कारण जो दिवसा जेवत नाही पण चांगला धष्टपुष्ट आहे, जो पुरुष दिवसा मात्र जेवत नाही आणि कुणी त्याला जेवताना पण पाहिलेलं नाही पण चांगला धष्टपुष्ट आहे, ते त्याचे पुष्टत्व पाहून हा पुरुष रात्री भोजन करतो असे ज्ञान होते, आहे का नाही? हा दिवसा जेवत नाही म्हणजे दिवसा जेवत नसला तरी हा मात्र रात्रीचा का होईना जेवत आहे असे ज्ञान होते. आता असे ज्ञान होते हे कशावरून सिद्ध झालं? त्याचं पुष्टत्व त्याच्या धष्टपुष्टतेवरून हा दिवसा जेवत नसला तर रात्रीचा जेवतो का नाही हे आपल्याला कसं झालं त्याचं ज्ञान झालं. कारण दिवसा भोजन करत नाही आणि रात्रीही भोजन करत नसेल तर त्याच पुष्टता कशी येईल, आहे का नाही? त्याच पुष्टता कशी येईल म्हणजे पुष्टता येण्याचं कारण काय? रात्रीचंच भोजन आहे, याला दिवसाचं भोजन आहे का? दिवसाचं भोजन पुष्टतेला कारण नसलं तरी रात्रीचं भोजन हे मात्र पुष्टतेला कारण आहे हे मान्यच करावं लागेल. म्हणून त्या पुरुषाची पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे. म्हणून त्या पुरुषाची पुष्टता, आहे का नाही? पुष्टता म्हणजे धष्टपुष्टपणा, आहे का नाही? तर ती काय आहे? रात्रीच्या भोजनाची काय आहे? संपाद्य आहे. आता इथं काय दिलं माहिती का? संपाद्य आणि संपादक दोन गोष्टी आल्या का नाही? संपाद्य म्हणजे काय? हे बघ इथं खाली लिहिले प्राप्त करून देणारे. काय प्राप्त करून देणारे बरं? संपाद्य म्हणजे काय प्राप्त करून देणारे? पुष्टता. पुष्टता आहे का? जिथं प्राप्त करून देणारे आहे ना ती पुष्टता प्राप्त करून देणारे आहे. आणि काय प्राप्त करून देत आहे? संपादक काय त्याला पुष्टता प्राप्त करून देण्याला? रात्रीचं भोजन ते संपादक झालं का नाही? हा ते संपादक झालं. मग संपाद्य पुष्टता आणि संपादक भोजन. संपादक कोण झालं? भोजन झालं. आणि संपाद्य काय झाली? पुष्टता झाली. बरोबर ना? हा असं लक्षात. म्हणून पुरुषाची पुष्टता रात्रीच्या भोजनाची संपाद्य आहे आणि रात्रीचे भोजन संपादक आहे. संपादक जे रात्रीचे भोजन त्याचा ज्ञानाचा हेतू जे पुष्टतेचे ज्ञान ते पाचवे अर्थापत्ती प्रमाण मानलेच पाहिजे. बघा आता इथं बाकीचं प्रमाण मानून चालेल का? संपादक भाव तयार करण्याकरता चालणार नाही. काय म्हणतात? संपादक जे रात्रीचं भोजन काय झालं? संपादक झालं. त्याच्या ज्ञानाचा हेतू, त्या ज्ञानाच्या हेतूवरून काय कळलं आपल्याला? अनुमानावरून पुष्टतेचं ज्ञान होतं. आणि जर हा रात्रीचं जेवत नसेल तर याला पुष्टता येईल का? कारण दिवसा तर जेवत नाही आणि रात्रीचं जेवत नसेल तर पुष्टता येईल का? मग रात्रीचं भोजन हे संपादक याच्या ज्ञानावरून याला संपाद्य पुष्टता आली. हे सिद्ध झालं का नाही? हे सिद्ध झालं. ज्ञान ते पाचवे अर्थापत्ती प्रमाण मानले पाहिजे. हे पुष्टतेचं ज्ञान आहे का नाही? ते पाचवे अर्थापत्ती प्रमाण हे मानावंच लागेल का नाही आपल्याला? याच्या वाचून मात्र दुसरा पर्याय नाही. मग याने काय केलं? नुसतं अर्थापत्ती मानलं का उपमान मानलं? हे उपमान प्रमाण सुद्धा मानतात, हे शब्द प्रमाण सुद्धा मानतात, अनुमान प्रमाण सुद्धा मानतात आणि प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा मानतात. म्हणजे बाकीची चारही प्रमाण मानून आपलं पाचवं अर्थापत्ती प्रमाण सुद्धा मानतात. या प्रमाणाला म्हणजे अर्थापत्ती प्रमाणाला प्रत्यक्ष पण येतं, अनुमान पण येतं, शब्द पण येतं, उपमान पण येतं आणि अर्थापत्ती पण जुळून येतं का नाही? हे सारे प्रमाण याच्यात जुळून येतात का नाही? हे सारे प्रमाण याच्यामध्ये काय होतात? जुळून येतात, आहे का नाही? आणि आता एक 6वं प्रमाण आहे. ते 6वं प्रमाण सुद्धा आपल्याला फार विलक्षण स्वरूपाचं प्रमाण आहे, पण ते प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी कधी कधी मानावंच लागतं. तर ते कोणतं आहे 6वं प्रमाण? अनुपलब्धी प्रमाण किंवा याला अभाव प्रमाण जरी म्हटलं तरी चालेल. कसं? तर पहा, एखादा टेबल आहे का नाही? आणि त्या टेबलावरती काय ठेवला तुम्ही? घट ठेवलेला आहे का नाही? मग आता घट ठेवलेला आहे, मग तुम्हाला त्या टेबलावर घट दिसला तर तुम्ही त्या घटाला भाव म्हणाल का अभाव म्हणाल? टेबलावर घट आहे, म्हणजे घटाचा भाव आहे का नाही त्या ठिकाणी? घटाला भाव आहे. आणि जर घट त्या टेबलावर जर नसेल तर त्या टेबलावर घट नसेल तर घटाचा टेबलावर काय आता? अभाव आहे. असं म्हणाला का नाही?
बरं टॅबलावर घट नाही आणि त्या टॅबलावर घटाचा अभाव आहे, याचं का होईना तुम्हाला ज्ञान आहे का नाही? याचं ज्ञान आहे का नाही तुम्हाला? याचं ज्ञान त्या ठिकाणी आहे. खाली पाहता अनुपलब्धी प्रमाण पूर्वमीमांसक आहे का नाही? आता इथं एक दिश झाला का नाही? प्रभाकर मतानुयायी. आता इथं कोणी? हा पूर्वमीमांसक म्हणजे जैमिनीचाच असणार शास्त्रकर्त्याचा भट्टादी सावे अनुपलब्धी प्रमाण मानतात. भट्टादी म्हणजे कोणते भट्ट? नाव आता सांगितलं होतं, लक्षात घ्या. भट्ट म्हणजे कोणता? कुमारील भट्ट. नाव लक्षात आहे का? कुमारील भट्ट इथं नाव घ्यायचं आहे का नाही? कारण पुढं तो येणार आहे, त्याचं मत तो मांडणार आहे, पण तो कधी 6व्या तरंगामध्ये त्याची मतं येणार आहे आपल्याला. तर पूर्वमीमांसक भट्टादी. भट्टादी म्हणजे कुमारील भट्ट आहे का नाही? भट्टादी म्हणजे बाकीचे पण आले बरं का, त्याचे शिष्य वगैरे पण येतात. आता हे बाकीचे आहे ना, त्या कुमारील भट्टाचे पण शिष्य आहेत, पण त्याने आपापली मतं स्वतंत्र मांडली म्हणून त्याला एकदिशी म्हटले, असं लक्षात घ्या. म्हणजे भट्टादी म्हणजे बाकीचे पण त्याच्यामध्ये काही त्याचे शिष्य आहेत ते पण येतात. म्हणजे भट्टाचे शिष्य काय त्यांचं नाव बरं? मंडन मिश्रा. मंडन मिश्रा हे कुमारील भट्टाचे शिष्यच होते ना, ते पण मत मानतच होते ना, त्यांचे मानत होते ते. म्हणून 6वे अनुपलब्धी प्रमाण मानतात. आणि त्याच कारण असे सांगतात की ज्या ठिकाणी घट दिसत नाही त्या ठिकाणी घटाचा अभावाचा निश्चय होतो, आहे का नाही? आता समजा एखाद्या ठिकाणी घट ठेवलेला आहे, ज्या देशामध्ये घट ठेवलेला आहे, पण आता त्या देशामध्ये पूर्वी घट होता, पण आता घट आहे का त्या देशात? आता मात्र त्या देशामध्ये घट नाही. मग आता त्या देशामध्ये म्हणजे त्या ठिकाणी घटाचा काय झाला? अभाव झाला. अभाव झाला म्हणजे अभावाचा निश्चय केला का नाही? त्याला जर सांगितलं त्या ठिकाणी मी घट ठेवलेला आहे, तो घेऊन या, तो म्हणला त्या ठिकाणी घट नाही, मी पाहून आलो. म्हणजे घट नाही, मी पाहून आलो. तो म्हणला अहो मी ठेवलाय घट, तुम्ही पाहून या. अहो मी पाहिलंय, माझा निश्चय झालाय घट. तुम्हाला जर संशय असेल तर तुम्ही जाऊन पहा वाटलं असतं, आहे का नाही? आता एखाद्याचा निश्चय झालाय, घट नाहीये, म्हणजे तिथं घटाचा भाव कधी होईल का? तिथं नेहमीच काय असेल? अभाव असेल. म्हणजे अभावाचा निश्चय झालाय का नाही की या ठिकाणी आता घट नाही, मग त्या ठिकाणी घटाचा अभावाचा निश्चय होतो. म्हणजे घटाभावाचे ज्ञान होते. घटाभावाचे घट अभाव, घट नसल्याचे त्या ठिकाणी निश्चय होतो, ज्ञान होतं. त्या अभावाच्या ज्ञानास घटाची अनुपलब्धी, आहे का नाही? त्या अभावाच्या ज्ञानास, आता अभाव सुद्धा ज्ञान आहे का नाही? घट नाही याचं ज्ञान झालं का नाही? कारण तुम्ही निश्चय कशा केला बरं? निश्चय करण्याकरता ज्ञान असलं पाहिजे ना आधी. मग काय? घट असल्याचा निश्चय, घट नसल्याचा निश्चय, पण घट नाहीचे त्या ठिकाणी, म्हणजे घटाभावाचा ज्ञानाचा काय झाला? निश्चय झाला. कारण घट आता दिसत नाही, म्हणजे घटाची प्रतीती येते का? जर घटाची प्रतीती येत असेल तर घटाभाव म्हणले असते, आणि घटाची प्रतीती येत नाही तर घट नाही, घटाचा अभाव आहे असा काय झाला? निश्चय झाला. त्या अभावाच्या ज्ञानास घटाची अनुपलब्धी, अप्रतीती न दिसणे. अप्रतीती म्हणजे प्रतीतीला येत नाही, अनुभवाला येत नाही, दिसत नाही, हे कारण आहे. जर घटाची उपलब्धी, आहे का नाही? जर घटाची उपलब्धी ज्ञान प्रतीती झाली असती तर घट भावाचा निश्चय म्हणजे ज्ञान झाले नसते, आहे का नाही? जर घट त्या ठिकाणी जर तुम्हाला दिसला असता, प्रतीतीला आला असता, अनुभवाला आला असता, दिसला असता, तर घट अभावाचा निश्चय झाला असता का? नाही, उलट घट भावाचा निश्चय झाला असता, आहे का नाही? पण घट नाही म्हणून त्याच्या अभावाचा निश्चय होतो, म्हणजे घटाभावाचे ज्ञान होते, घट अभावाचे त्या ठिकाणी ज्ञान होते. म्हणून तर घटाभावाचा निश्चय म्हणजे ज्ञान झाले नसते. अभावाच्या निश्चयास अनुपलब्धी कारण आहे. तर घटाचा अभाव आहे तर त्याला कारण काय? अनुपलब्धी, उपलब्ध नाही असं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणजेच त्याला अभाव जरी म्हटलं तरी चालेल का नाही? अभाव म्हणा किंवा अभाव प्रमा जरी म्हटलं तरी चालेल. म्हणून अभावाच्या निश्चयास अनुपलब्धी कारण आहे, म्हणून अनुपलब्धी हे 6वे प्रमाण मानले पाहिजे. आता बाकीचे प्रमाण मानले तर हे अनुपलब्धी प्रमाण सुद्धा मानावं लागेल का नाही? आणि हे सगळ्यांपेक्षा वेगळं आलंय का नाही? अभावाचा निश्चय आता सांगा, गवयाच्या ठिकाणी अभावाचा निश्चय करायचं म्हणलं कोणतं प्रमाण मानता? आणि भोजनामध्ये संपादक, भोजन, तृप्ती हे मानायचं म्हणल्यावरती
किंवा सगळं प्रमाण. आता इथं जर विचार जर करायला गेला ह्या अनुपलब्धी प्रमाणामध्ये, आपण म्हटलं ह्या अनुपलब्धी प्रमाणाची काय आवश्यकता आहे, तर कधी कधी याची पण आवश्यकता पडते की नाही आपल्याला, पडतेच ना. मग बाकीचीच प्रमाणं मांडली आणि हे प्रमाण नाही मांडलं तर तरी पण निश्चय होईल का आपला, निश्चय होणार नाही. म्हणून काय लक्षात आलं की आता हे कुमारील भट्ट आहे ना, हे अनुपलब्धी प्रमाण मानतातच, पण हे अनुपलब्धी प्रमाण मानून बाकीचे प्रमाण मानतात का, बाकीचे सुद्धा हे त्या ठिकाणी प्रमाण मानत असतात. म्हणजे कोणकोणती प्रमाण मानतात बरं कुमारील भट्ट, सांगा. अर्थापत्ती, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती हे पण आणि सुद्धा अनुपलब्धी. सर्व प्रमाण त्या ठिकाणी मानतात. आणि एकच प्रमाण कोण मानतो, प्रत्यक्ष प्रमाणवाला एकच प्रमाण मानतो. हा आहे. देहात्मवादी 4 वाक्य. म्हणजे तुमच्या पक्क लक्षात आलं ना, एक प्रमाण कोण मानतो, 2 कोण मानतो, 3 कोण मानतो. हा ठीक आहे ना. याच्यात काय कोणाला विसंगती वाटते का, कोणाला कळलं न ह्याच्यासाठी दुसरं कुठलं उदाहरण घेता येते अनुपलब्ध प्रमाणासाठी? अहो घटाचा अभाव, टेबल आहे टेबलावर घट ठेवलाय, आता घट त्या ठिकाणी टेबलावर नाहीये, कोणीतरी घेऊन गेला घट, मग आता घटाचा भाव आहे का अभाव आहे त्या ठिकाणी. हे झालं इथलं. आपण दुसरं काय उदाहरण त्याला घेऊ शकतो का? तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. टेबलावर पुस्तक ठेवले, ग्रंथ ठेवलाय, सकाळचा पाठ सुरू झालाय, आता टेबलावर ग्रंथ नाहीये, मोबाईल ठेवा. मोबाईल ठेवा, आहे का नाही. अजून काय ठेवा ते ठेवा वाटलं तर, काय तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या वाटलं असतं, आहे का नाही. एकदा गाडी फक्त धक्का स्टार्ट झाली पाहिजे, एकदा सुरू झाली ना मग ती गुतत नाही, फक्त सुरू झाली पाहिजे असं लक्षात घ्यायचं. चला आता उत्तर मीमांसक वेदव्यासांचे म्हणजे वेदांत मतात साही प्रमाणाचा स्वीकार आहे. आता हे उत्तर मीमांसक आहे का नाही, वेदव्यास किंवा शंकराचार्य हे काय करतात, यांच्या मतामध्ये आहे का नाही, यांच्या मतामध्ये काय करतात, हे सहाच्या साही प्रमाणांचा विचार करतात. ते काय म्हणतात का की आम्ही 3 प्रमाण स्वीकारतो, 3 प्रमाण स्वीकारत नाही असं नाही, तर हे सर्व प्रमाणांचा त्या ठिकाणी काय करतात, स्वीकार करतात. साही प्रमाणाचा स्वीकार आहे. या प्रमाणांच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात बराच मतभेद आहे की नाही. आता ह्या प्रमाणांच्या लक्षणामध्ये आता काही शास्त्रकार म्हणतात ह्या प्रमाणाची काय आवश्यकता आहे, हे प्रमाण घेतलं तरी चालेल, हे प्रमाण नसलं तरी चालेल, या अनुमान प्रमाणामध्ये बाकीच्या प्रमाणाचा आपण अंतर्भाव केला तरी चालेल का नाही, बाकीचे प्रमाण का मानायचे, किंवा हे प्रमाण असंच मानावं, हे प्रमाण जरा थोडं विस्ताराने मानावं, असं एकमेकामध्ये काय असतो मतभेद आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही, वाद त्याच्यामध्ये सुरू आहे. मतभेद म्हणजे काय, प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न आहे ना. आता कुमारील भट्टाचं मत वेगळं आहे का नाही आणि प्रभाकर मत वेगळं आहे का नाही, ते वेगवेगळं मत मानतात की नाही, मग प्रमाणामध्ये ते आपले वेगवेगळे मतं मांडत असतात. त्याचा फार विस्तार होईल, आहे का नाही, त्याचा विस्तार जर करायचं झाला तर विस्तार किती होईल, फार विस्तार होईल. म्हणजे आपला हा जो विचारसागर आहे का नाही, या ग्रंथाला अजून एक ग्रंथ जोडावा लागेल, हा विचारसागर आहे का नाही. आणि याला कसा हा 1 पट आहे तर तो 1.5 पट जोडावा लागेल, म्हणजे 2.5 पट ग्रंथ तयार होईल, बरोबर ना, 2.5 पट ग्रंथ तयार होईल. म्हणजे इतका त्याचा काय होईल, विस्तार होईल. एक तर पहिली गोष्ट हीच प्रमाण आपल्या डोक्यात येत नाही आणि तेवढा विस्तार जर करायचं तर डोकं फुटून जाईल. त्यापेक्षा आपला हिसाबात आता इथं काय केलं की घागर में सागर, आहे की नाही, सगळा समुद्र एका घागरीत आणलाय का नाही. म्हणजे सगळ्याचा सिद्धांत त्याने काय केला, वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, आहे का नाही. वेद अनंत बोलला, काय बोलला तो बोलला, फक्त एक नक्की बोलला, विठोबाशी शरण जावे, आहे का नाही. मग सगळ्याचं सार सांगितलं का नाही. देखे वेदे बहुत बोलले, विविध वेद सुचले, तरी आपण इथं आपले तेची घेपे, माऊली म्हणतात का नाही, तसे ज्ञाने जे होते ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती, शाश्वत जे इथं शाश्वत आलं का नाही. म्हणजे आता समजा वर्षभर अभ्यास केला नाही आणि आता परीक्षेला तर बसायचं, मग आता आपण काय पाहतो, अपेक्षित काय जेवढं आहे तेवढंच घेतो की नाही पास होण्याकरता. तसं इथं कसं तरी तरुण जाण्याकरता हा इथं सगळ्याचा सार आहे ना एवढ्या ह्या 2 पानामध्ये आलेला आहे. आणि जर त्याचा जर चांगला विस्तार करायचं म्हटलं तर याच्यापेक्षा 1.5 पट ग्रंथ पुढे जोडावा लागला असता आणि भरपूर मग त्याच्यामध्ये काय झाला असता, विस्तार झाला असता. ठीक आहे ना.
पण ही एवढी 6 प्रमाणे जर बारकाईने लक्षात ठेवली आणि यांचा सिद्धांत जर पक्का लक्षात घेतला तर काय होईल, जेव्हा तुम्ही तो वृत्ती प्रभाकर ग्रंथ वाचायला घ्याल, अभ्यास करायला घ्याल, पाठ करायला सुरुवात कराल, तर तुमचा सिद्धांत कधी चुकीचा होणार नाही. तुम्ही त्या सिद्धांताला अनुसरून तो ग्रंथ सुद्धा आपण यथार्थ रूपाने लक्षात घेऊ शकतो. या प्रमाणांच्या लक्षणामध्ये शास्त्रकारात बराच मतभेद आहे, त्याचा फार विस्तार होईल. म्हणून प्रमाणांचे स्वरूप, सामान्य स्वरूप म्हणजे हे जे 6 प्रमाण दिले की नाही, यांचं काय केलं, एकदम सामान्य स्वरूप म्हणजे जे गरजेपुरतं आहे, हितकारक आहे असं असणारं उपयुक्त सामान्य स्वरूप व त्यांची लक्षणं सांगितली. स्वरूपही सांगितलं आहे का नाही, आणि त्याचं लक्षण पण सांगितलं की नाही. त्याचं स्वरूप सांगितलं, त्याचं लक्षण पण सांगितलं आहे का नाही. म्हणजे स्वरूप, नुसतं स्वरूप सांगितलं आणि लक्षण नाही सांगितलं तर जमन का. म्हणून स्वरूपही सांगितलं, कशा स्वरूपाचं आहे ते प्रमाण आणि कशा लक्षणाने आपल्याला कळतं हे दोन्ही पण सांगितलं आहे. सामान्य विचार करणाऱ्या लोकांस असे वाटते की प्रत्यक्ष व अनुमान हे दोनच प्रमाणे मान्य योग्य आहे. सामान्य विचार करणारे लोक आहे की नाही, तेव्हा त्यात एवढा विचार का डोक्याला ताण करायचा. हे अनुपलब्धी प्रमाण एक तर डोक्यात बसत नाही, हे अर्थापत्ती प्रमाण शब्दच एवढे कठीण आहे, हे काय उपमान वगैरे काही कळत नाही. जास्त झालं तर शब्द प्रमाण आम्हाला कळतं, पण तो शब्दही कुठे लक्षात राहतो. त्यापेक्षा एक सोपं करा ना, 2 प्रमाण माना ना. कोणतं, एक प्रत्यक्ष प्रमाण माना आणि अनुमान प्रमाण माना. भरपूर झालं आपल्याला कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, कथा करायची, त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 प्रमाण सांगितले तरी आणि लोकांना तरी कुठं कळतं जास्त आहे का नाही. असं सांगून आपण आपला वेळ काढून घेऊ शकतो, कसं तरी पाकिटाचं काम होतंय तिथं. असा विचार केणारे लोक काय म्हणतील, 2 प्रमाण माना आहे का नाही. बाकीचे प्रमाण मानून एक तर आमच्याही डोक्यात येत नाही आणि लोकांच्या तर येतच नाही. त्यापेक्षा त्यात जास्त विचार करण्यापेक्षा 2च प्रमाण माना असं ते म्हणतील. म्हणून सामान्य विचार करणाऱ्या लोकांस असे वाटते की प्रत्यक्ष व अनुमान ही 2च प्रमाणे मान्य योग्य आहे. बाकीच्या काही प्रमाणाचा अनुमानात अंतर्भाव होईल आहे का नाही. आता काही प्रमाण आहे का नाही, जाऊ दे, तो गवई वगैरे आपण अनुमान करू ना आहे का नाही. अनुमान करू, तो दिवसा जेवत नाही रात्रीचं जेवतो, अनुमान करायला काय हरकत आहे का नाही. असं अनुमान करू आणि ह्या अनुपलब्धी वगैरे ह्या प्रमाणाची काय गरज आहे का आपल्याला आहे का नाही. याची गरजच नाही, याचा त्याग करून टाका आहे का नाही. बाकीच्या प्रमाणांचं काही प्रत्यक्षामध्ये घेऊ आणि काही आपल्या अनुमानामध्ये घेऊन टाकू आहे का नाही. आणि बाकीच्या प्रमाणाची जरुरी नाही, गरज नाही, त्याला टाकून देऊ, असं करू. म्हणून बाकी काही प्रमाणांचा अनुमानात अंतर्भाव होईल व काहींची गरजच राहणार नाही, म्हणजे जरुरी नाही. परंतु ही 6 प्रमाणे मान्य कसे आवश्यक आहे याचा विशेष विचार वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदास जीनीच लिहिलेला आहे का नाही. जेव्हा ही 6च्या 6 प्रमाणं किती गरजेची आहे आणि किती आवश्यक आहे याचा जर विचार करायचं जर झालं तर वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे एक साखरे महाराजांनी केलेला आहे आणि एक मुरलीधर महाराज धूत यांचा पण एक आहे. माझ्याकडे मुरलीधर महाराज धूत यांचा आहे वृत्ती प्रभाकर. त्याहीपेक्षा तुम्हाला दोह्यामध्ये जर कळत असेल तर जुना जसा दोह्यामधला ग्रंथ आहे तो पण आपल्याला गुगलमध्ये PDF मध्ये सापडला, तर तो एक ग्रंथ आपण पाहून त्याच्यावरती विचार करू शकतो. आणि जर नाही विचार करता आला, काय असतं दोह्यामध्ये ना, तिथं थोडक्यात विचार आलेला आहे. म्हणजे एक दोहा दिला ना, त्या दोह्यामध्ये थोडक्यात विचार येतो, परंतु त्याचा विस्तार करायचा म्हणलं तर त्याच्यावरती कधी कधी अर्ध पान पण जातं आपल्याला. पण आता कसं असतं, ते दोहे जे असतात ना ते हिंदीमध्ये असतात आणि हिंदीतले दोहे आपल्याला कळत नाही. ते काय होतं, ते उत्तर भाषा तिकडच्या आहे ना, उत्तर प्रांतातली, तर तिकडं काय असतं, समजा आपण म्हणलं ना घड्याळाचं दुकान आहे का नाही, काय म्हणलं मराठीमध्ये घड्याळाचं दुकान, तर हिंदीमध्ये काय म्हणाल तुम्ही घड्याळाच्या दुकानाला. घडी का शॉप. नाही हिंदीतच शॉप, इंग्रजीत नाही म्हणायचं. घडी की दुकान आहे का नाही, घडी का दुकान आहे का नाही, घडी का दुकान आहे का नाही, घडी का दुकान. आता तिकडचे लोक तसे नाही म्हणते, ते त्यांची भाषा पण. आता इकडं ओडिसा आहे ना, याच्या जवळजवळ 150 भाषा आहे. इथं कटकी, संबलपुरी, तसे तिकडं पण भाषा आहे. तिकडं जर म्हणलं ना घडी का दुकान, ते तसे नाही म्हणणार, ते म्हणा घोडी का दुकान. घडी का दुकान नाही, घोडी का दुकान. म्हणजे आता घड्याळाचं दुकान म्हणायच्या ऐवजी ते म्हणतील घोड्याला 2 कान, घोडी का दुकान असं म्हणतील. ती भाषा आहे तिकडची, ते दोह्यामध्ये आपल्याला सहजासहजी कळत नाही. आणि ते काय मग ते कळत नाही ना, मग त्याच्यापेक्षा काय करायचे, एक तर पाठ ऐकायचा, नाहीतर मग सगळ्यात सोपं ते साखरे महाराजांचा वृत्ती प्रभाकर पाहायचा, नाहीतर मुरलीधर महाराज त्यांचा वृत्ती प्रभाकर पाहायचा. त्याच्यामध्ये पण आपल्याला ही 6च्या 6 प्रमाणं किती गरजेची आहे.
6 प्रकाश केले आणि नंतर 7वा आणि 8वा त्याचे उपसार करताना केला. त्याच्यातले 6 प्रकाश नाही पाहिले तर 7वा प्रकाश आहे तो फार विस्ताराचा प्रकाश आहे का नाही. तो जरी प्रकाश पाहिला तरी या सगळ्याचं सार आपल्याला त्याच्यामध्ये कळून येतं आहे का नाही. पण त्याची फार गरजेची ही 6च्या 6 प्रमाण फार गरजेचे आहे. परंतु ही 6ही प्रमाण मान्य कसे आवश्यक आहे याचा विशेष विचार वृत्ती प्रभाकर या ग्रंथात पंडित निश्चलदासजींनीच लिहिलेला आहे. तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. आता तो ग्रंथ कधी पाहिला जाणार बरं आपण? बरं, आता तो ग्रंथ पाहायचा म्हणजे हे सगळं सोडावं लागेल आपल्याला आहे का नाही. आणि मग तो ग्रंथ पाहावा लागेल आणि पाहून लगेच कळेल का? कारण विचारसागर चांगला झाल्याशिवाय वृत्ती प्रभाकरामध्ये प्रवेश होणार नाही. पण जेव्हा तुम्ही वृत्ती प्रभाकर पाहाल का नाही मग तुम्ही म्हणाल वा विचारसागरवाल्यांनी बरोबर तिथंच लिहून ठेवलं की ह्या 6 प्रमाणाची किती आवश्यकता आहे हे आपल्याला स्वाभाविकपणे सहज कळून येईल. म्हणून तो ग्रंथ पाहिला असता वरील शंका निवृत्त होईल. लौकिक व्यवहारात जसा 6ही प्रमाणाचा उपयोग आहे त्याप्रमाणे जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पन्न होण्यास जर केवळ शब्द प्रमाण कारण आहे तरी बाकीच्या प्रमाणांचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. काय असतं की जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान हे कशाने होईल बरं? 10वा तू आहे हे कशाने कळलं आपल्याला? 10वा दृढ अप्रोक्ष ज्ञान. मग हे शब्दाने कळलं ना? हे शब्दाने कळलं की नाही? म्हणजे श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या कारणाशी प्रथम समद्रूप श्रवण हे अप्रोक्ष ज्ञानास कारण आहे असं आपण ऐकलं की नाही. मग जर त्यांनी तत्त्वमसी ते ब्रह्मत्व आहे असा शब्दाचा जर उच्चार केला नसता तर त्याला मी ब्रह्म आहे असं अप्रोक्षत्वाने ज्ञान झालं असतं का? आहे का नाही. म्हणजे शब्दाने होते का नाही. कारण तुकोबरा म्हणतात शब्द बहुसार उपकाराची राशी. शब्दाला वेद असं सुद्धा म्हटलं जातं ऐक नाही. हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण वप निर्दोष मिरवताशेष. हे शब्द ब्रह्म आशेष जेवढे काही शब्द ब्रह्म आहे का नाही हे शब्द म्हणजे ब्रह्मचे याला ब्रह्मच असं म्हटलं जातं आहे का नाही. असो म्हणून लौकिक व्यवहारात जसा 6ही प्रमाणाचा उपयोग आहे त्याप्रमाणे जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पन्न होण्यास जरी केवळ शब्द प्रमाण कारण आहे तरी बाकीच्या प्रमाणांचा या ज्ञानाची दृढता करण्यात उपयोग आहे. तर बाकीचे प्रमाण आहे त्या प्रमाणांचा उपयोग काय होतो? ते काही ज्ञान करून देतात असं नाही पण सहाय्यकारी होतात की नाही, ते हेतू ठरतात की नाही. ते सहाय्यकारी म्हणजे त्याच्यामध्ये हेतू ठरत असतात. सीता पवित्रच आहे की नाही? सीता पवित्रच आहे परंतु तरी पण तिला अग्निपरीक्षा दिली म्हणजे मग तिचा पवित्रपणा कमी झाला का? उलट नाही उजळून निघाला का नाही? तिचा पवित्रपणा आणखीन त्याच्यामध्ये उजळून निघाला आहे का नाही. म्हणजे सीता पवित्रच होते त्याच्यामध्ये तिचं जीवन कसं होतं उजळून निघत असतं. तसं शब्दाने आपल्याला ते मी ब्रह्म आहे असं अप्रोक्षत्वाने ज्ञान जरी झालं तर ह्या 6ही प्रमाणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपली दृढता होती पक्क होतं आणि निश्चय पण होतं. म्हणजे 6ही प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये हेतू आहे हे कळतं. जीव ब्रह्मात्मैक्य जर इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरूर राहिली नसती. आता जीव ब्रह्म ऐक्य जर इंद्रिय गोचर असतं आहे का नाही. डोळ्याने आता समजा बाजारामध्ये गेलो ही कोणती मूर्ती आहे आणि ही शंकराची मूर्ती आहे ही विष्णूची मूर्ती आहे हे दिसतं का नाही आपल्याला. तसं ते ब्रह्म आपल्याला डोळ्यात दिसतं का जे निर्गुण निराकार आहे का नाही. आणि ते खरं आपलं स्वरूप आहे का नाही हे डोळ्याने दिसतं का. बरं पंचज्ञानेंद्रियाने तिथपर्यंत जाता येतं का? बरं अंतकरणाने तिथपर्यंत तरी जाता येतं का? अहो तिथपर्यंत दुसरा तरंग आपण पाहिला का नाही. म्हणजे तिथपर्यंत म्हणजे जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होतं का? कधीच विषय होत नाही आहे का नाही. मग जे ज्याचं स्वरूप असतं ते कधी विषय त्याला होत नाही. ते अंतकरणाला विषय होईल का? होणार नाही. आणि इंद्रियांना विषय होईल का? होणार नाही आहे का नाही. म्हणजे आता त्याला काय करावं लागेल हे सहाय्यक काय आहे त्या सहाय्यकाची त्या ठिकाणी काय आपल्याला हेतू काय आहे त्याला त्याची त्या ठिकाणी काय होते गरज पडते. म्हणून इंद्रिय गोचर इंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना सुद्धा ते विषय होत नाही. म्हणून इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते. आता ते प्रत्यक्ष नाही का आपल्याला कारण ते आपल्याला व्यवहित आहे का अव्यवहित आहे बरं? ते अव्यवहित आहे. म्हणजे अत्यंत जवळ आहे का नाही. डोळ्याच्या जवळ कचरा गेला आहे का नाही तो डोळ्याला सुद्धा दिसतो का? दिसत नाही का? अत्यंत जवळ आहे ते ठिकाणी ते ब्रह्म. म्हणून प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरूर राहिली नसते. आणि इतकं ते विषय जर झाला असतं आपल्याला जर कळलं असतं तर मग याच्यासाठी जप याच्यासाठी तप व्यासे यामप ग्रंथ केले ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपोटी वेदशास्त्रे एवढं सगळं करायची गरज होती का? ज्याचे त्याला कळलं नसतं का मी ब्रह्म आहे आणि ही सृष्टी तरी चालली असते का?
हे जगत जन्माला तरी कोणी आलं असतं का? आलं नसतं आहे का नाही, हे लक्षात येतं. म्हणून इतकं ते ठिकाणी सोपं नाही. म्हणून इंद्रिय गोचर प्रत्यक्ष असते तर वेदवाक्याची जरुरीच राहिली नसती. परंतु जीव ब्रह्म ऐक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध व अनुमान ही निरुपयोगी आहे. म्हणूनच काय म्हणलं माहिती का, की जीव ब्रह्म ऐक्य प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रिय संबंध, इंद्रियाचा संबंध जुळेल का? तिथं नाही जुळणार. किंवा अनुमानाने सुद्धा ते कळलं का आपल्याला? अनुमानाने सुद्धा कळणार नाही. म्हणून ही निरुपयोगी आहेत. खरं पाहिलं गेलं तर वास्तव पाहिलं तर काय म्हटलं की अवघीच शास्त्रे अविद्येनाशाची पात्रे आणि वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी. मग ही सगळी शास्त्र काय करतात बरं? ही सगळी प्रमाणं काय करतात? जे आवरण आलंय का नाही त्या आवरणाला म्हणजे भ्रमाला दूर करतात. आणि जे आपलं स्वरूप असतं ते नित्यच आहे का नाही, का त्याला तयार करावं लागतं. सूर्याच्या आड समजा ढग वगैरे आले तर आपल्याला काय करावं लागतं की ढग बाजूला केलं का तिथं सूर्य आणून उभा करावा लागतो. का सूर्यामुळचं आहेचे तिथं आहेचे ना तिथं आहे का नाही, फक्त ढग जायचे, फक्त काय वाट पाहावं लागते. तसं हे शास्त्र काय करतात, हे मत काय करतात, भ्रम फक्त दूर करतात. आणि ह्या भ्रम दूर झाला की ते ब्रह्म मी आहे असं आपलं ज्ञान होतं की नाही, असं आपल्याला त्या ठिकाणी आपलं ज्ञान होतं असतं. म्हणून परंतु जीव ब्रह्मात्मैक्य प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंध किंवा अनुमान ही निरुपयोगी आहेत. म्हणूनच अपौरुषीय शब्दराशी जो वेद हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण आहे. आता सगळे 6 प्रमाणे पाहिले का नाही, तर ह्या सगळ्या 6 प्रमाणामध्ये ते ब्रह्म मी आहे हे ज्ञान कशाने होईल? आपल्याला प्रत्यक्षाने होईल का? होणार नाही. कारण प्रत्यक्ष आपल्याला पाहता येईल का? आपलं जे स्वरूप आहे त्याला पाहता येईल का? बरं, अनुमान लावायचं म्हणलं तरी जमल का? उपमानाने जमल का? अर्थापत्ती अनुपलब्धी याने जमणार नाही. मग हे कशाने कळेल? कळायला फक्त शब्दानेच कळेल ना. म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तुकोबरा म्हणता नाही, शब्द हा काय आहे? बहुसार पुष्कळ करून उपकाराची राशी. शब्दानेच आपल्यावरती काय होतात? उपकार होतात. आणि आता तरी कशाने उपकार चालले बरं आपल्यावरती? शब्दानेच उपकार चालले का नाही. आणि ग्रंथ तरी काय करतो? शब्दानेच उपकार करतो की नाही आपल्यावरती. मग बाकीचे प्रमाण आहे का नाही? आहेचे, पण त्या शब्दाला ते काय होतात? सहाय्यकार्य होत असतात. म्हणून सगळ्यात प्रबल प्रमाण कोणतं असेल तर ते अपौरुषे. अपौरुषे म्हणजे काय बरं? वेळ आता संपत आला, सांगा. अपौरुषे म्हणजे काय? पुरुषाने निर्माण नक्की केले. कोणी पुरुषाने त्याचा कोणी पुरुष करता नाहीचे. अपौरुषेय म्हणजे कोणी पुरुष करता नाही. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. सर्वेश्वरू आहे का नाही असणारा तो ईश्वर आहे का नाही, तो निद्रितेचा गुरु म्हणजे क्षीरसागरामध्ये निद्रा घोरला आणि घोरून त्याच्यात काय झालं? वेद निर्माण झाला. तो वेद म्हणजे कोण आहे? शब्दरूपी कोण आहे? वेद आहे. आणि तो वेदच आपल्यावरती काय करतो? उपकार करतो आहे का नाही. कृत्य व्यवस्था अनुष्ठया पार्था शास्त्राचे सर्वथा प्रमाण तुझं. श्रुती परोती माऊली नाही जगा. हे सगळं श्रुती परोती म्हणजे हा सगळा वेदच आहे. आणि हा वेदच आपल्यावरती काय करत असतो? उपकार करत असतो. वेदावर बोलायला पुष्कळ असलं तरी आता वेळ आपल्याकडं संपत आला. बाकीचा उद्या आपण विचार करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण. राम. राम.